Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise the Lord, church. This is the day that the Lord has made, आजचा हा दिवस प्रभूने बनवला आहे and we all will rejoice and be glad in it. आणि आपण त्यामध्ये आनंद करणार आहोत, उल्हास करणार We आहोत. welcome each and every one of you for the celebration of Palm Sunday. आणि या जावळ्याच्या रविवारच्या जो आपण सोहळा साजरा करत आहे त्यासाठी आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. In the beginning, let us all just declare the word of the Lord. आणि यावेळेस आपण सुरुवातीला देवाचं वचन जाहीर करणार आहोत. Shall we all say it together? आपण सर्वजण मिळून हे म्हणूयात. Hosanna, Hosanna. होसान्ना, होसान्ना. Blessed is the one Blessed is the one who comes in the name of the Lord. who comes in the name of the Lord. Hallelujah. Hallelujah. We'll say it in Marathi as well. आपण मराठीमध्ये म्हणणार आहोत. होसान्ना, होसान्ना. Hosanna, Hosanna. प्रभूच्या नावाने प्रभूच्या नावाने येणारा राजा येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. होसान्ना, होसान्ना. होसाना होसाना. प्रभूच्या नावाने प्रभूच्या नावाने येणारा राजा येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. Let us all look to the Lord in prayer this time. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. Father, we bless your name. पित्या, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. We thank you that you have given us this day to glorify you, O Lord. आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला हा दिवस दिलास की आम्ही तुझा गौरव करावं. We pray that you would take complete charge and complete control of this service. आम्ही प्रार्थना करतो की ह्या सभेचा पूर्ण नियंत्रण तू कर Let only your name be glorified in this place. आणि केवळ या ठिकाणामध्ये तुझंच नाव गौरवले We जाऊ. submit each and every person who will be ministering unto you, O Lord. आणि प्रभू, तुझी सेवा जे सर्वजण करत आहेत त्या सर्वांना आम्ही तुझ्या हाती देत आहोत. Help us that we would do everything that we do in spirit and in truth, O Lord. तू आमचं सहाय्य कर का की आम्ही तुझी भक्ती आणि जे काही आम्ही करणार आहोत ते आत्म्याने आणि खरेपणाने करावं. And let it be that the name of Jesus be glorified in this place, Father. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गौरविलं जावं असं होऊ दे. You take charge and you be in control, O Lord. तू सर्व गोष्टींचं नियंत्रण कर. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Now we will have a Bible reading. यावेळेस शास्त्रवचन वाचण्यात येईल. मी आपणासाठी स्तोत्रसंहिता याचा 118वा अध्याय वाचत आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरिले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरिले आहे, खरोखर मला घेरिले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाशाप्रमाणे घेरिले आहे, काट्याकुट्यांच्या अग्नीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरिले आहे. परमेश माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. परमेश्वराने मला जबर शासन केले तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्तवन करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, ह्यातून नीतिमान परमेश्वर प्रवेश करोत. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे,
यात मला उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशु वेदीच्या शिंगास दोऱ्यांनी बांधा. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव. Let's read Psalms 118. O give thanks unto the Lord, for he is good, because his mercy endureth forever. Let Israel now say that his mercy endureth forever. Let the house of Aaron now say that his mercy endureth forever. Let them now that fear the Lord say that his mercy endureth forever. I called upon the Lord in distress. The Lord answered me and sent me in a large place. The Lord is on my side. I will not fear. What can man do unto me? The Lord taketh my part with them that help me. Therefore shall I see my desire upon them that hate me. It is better to trust in the Lord than to put confidence in man. It is better to trust in the Lord than to put confidence in princes. All nations compassed me about, but in the name of the Lord will I destroy them. They compassed me about, yea, they compassed me about, but in the name of the Lord I will destroy them. They compassed me about like bees. They are quenched as the fire of thorns, for in the name of the Lord I will destroy them. Thou hast thrust sore at me, that I might fall, but the Lord helped me. The Lord is my strength and song, and is become my salvation. The voice of rejoicing and salvation is in the tabernacles of the righteous. The right hand of the Lord doeth valiantly. The right hand of the Lord is exalted. The right hand of the Lord doeth valiantly. I shall not die, but live, and declare the works of the Lord. The Lord hath chastened me sore, but he hath not given me over unto death. Open to me the gates of righteousness. I will go into them, and I will praise the Lord. This gate of the Lord, into which the righteous shall enter. I will praise thee, for thou hast heard me, and art become my salvation. The stone which the builders refused is become the headstone of the corner. This is the Lord's doing. It is marvelous in our eyes. This is the day which the Lord hath made. We will rejoice and be glad in it. Save now, I beseech thee, O Lord. O Lord, I beseech thee, send now prosperity. Blessed be he that cometh in the name of the Lord. We have blessed you out of the house of the Lord. God is the Lord, which hath showeth us light. Bind the sacrifices with cords, even unto the horns of the altar. Thou art my God, and I will praise thee. Thou art my God, I will exalt thee. O give thanks unto the Lord, for he is good, for his mercy endureth forever. May Lord bless the reading of his word. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise the Lord, church. It is such a wonderful day that the Lord has given us. आणि हा अद्भुत दिवस प्रभूने आपल्याला दिला आहे. He has blessed us. आपल्याला त्याने आशीर्वादित He केला has आहे. been with us. तो आपल्या बरोबर राहिला आहे. Let us all just take this time and glorify His name. तर मग ही वेळ आपण घेऊया, त्याच्या नावाचा आपण गौरव You know, करूया. He is the King of kings and the Lord of lords. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. We usually just say it, Kings of kings and the Lord of lords. आणि आपण बहुधा असं फक्त म्हणतो की तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. But when we say it from within and knowing the true meaning of it, the King of kings and the Lord of lords means above and above and above everything else. पण खरोखर जेव्हा आपण अर्थपूर्ण रीतीने हे म्हणतो,
की तर मग राजांचा राजा प्रभूंचा अर्थ आहे की तो सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. He alone deserves all the glory, honor, and praise. केवळ तो एकटाच सर्व मान, गौरव आणि सन्मानास पात्र आहे. Let's all lift his name on high. त्याचं नाव आपण यावेळेस उंचावूयात. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Let येशू. us all open up our mouths and start worshiping him. आपण सर्वजण आपलं मुख उघडूयात आणि त्याची भक्ती करण्यास सुरुवात Let करूया. us all surrender our lives before him. आपलं जीवन आपण त्याच्या समोर त्याला समर्पित करूयात. Let us all lift up our hands and give the sacrifice of praise, the heart full of worship to our Lord. यावेळेस आपले हात आपण उंच करूयात आणि आपल्या स्तुतीचं अर्पण आपल्या प्रभूला आपण देऊयात. We worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी भक्ती We करतो. welcome you in this place. O Lord. या ठिकाणामध्ये आम्ही तुझं स्वागत करतो. Holy Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्म्या, या ठिकाणामध्ये आम्ही तुझं स्वागत करतो. We lift your name on high. आम्ही तुझं नाव उंचावतो. We lift your name on high. तुझं नाव आम्ही उंचावतो. We lift your name on high. आम्ही तुझं नाव उंचावतो प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you. हम गाए हो जाना तू राजाओं का है राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा हम गाए हो सना तू राजाओं का है राजा तेरी महिमा होवे सदा तू है प्रभु हमारा खुदा यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं
Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. प्रशंसा हो वे प्रभु यीशु की। कितना महान, कितना महान। प्रशंसा हो वे प्रभु यीशु की। कितना महान, कितना महान, कितना महान। हालेलुया, हालेलुया। Let's lift his name on high. Oh, we worship you, Father God. You are awesome, O Lord. We glorify your name, O Lord. We worship you, we worship you, worship you, Jesus. You are the King of kings and the Lord of lords. Oh, worship you, Jesus. Hallelujah. Let us all clap our hands and glorify the King of Kings and the Lord of ज्यावेळेस Lords, आपण टाळ्या वाजवून राजांचा राजा the प्रभूंचा one प्रभूचा who is गौरव आपण above करूया. everyone. कारण सर्व Thank गोष्टींपेक्षा you, तो श्रेष्ठ आहे. Jesus. The name above every name, the name of Jesus. ते नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे ते म्हणजे प्रभू येशूचं नाव. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. We feel the presence of the Lord. आणि या ठिकाणी आपल्याला देवाचं सानिध्य जाणवत The आहे. presence of the Lord is in this place. या ठिकाणामध्ये देवाचं सानिध्य आपल्याला जाणवत आहे. As we celebrate Palm Sunday, आणि आपण झावळ्याचा रविवार साजरा let करत us all असताना sing this beautiful song and glorify His name. हे सुंदर गीत गाऊन आपण त्याला गौरव देऊ. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Thank you, येशू. Lord. Let us all clap our hands and glorify आपण His सर्वजण name. टाळ्या वाजवून त्याच्या नावाला गौरव देऊया.
राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, राजा येशू, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, घालवूनी पापे आणि दुःखे घोर, घालवूनी पापे आणि दुःखे घोर, पूर्ण शांती देवायाला राजा येशू आला, पूर्ण शांती देवायाला राजा येशू, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, आनंदी आनंद झालो पाप मुक्त, आनंदी आनंद झालो पाप मुक्त, मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला 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 राजा येशू आला. Hallelujah. हालेलुया. Our God is victorious आणि आपला देव हा विजयी आहे and we are celebrating his triumphant entry. आणि त्याचा जो जयोत्सवाने प्रवेश झाला त्याचा सोहळा आपण साजरा करत आहोत. Let us all celebrate the time that he came into our hearts. आणि ज्या क्षणाला तो आपल्या अंतःकरणामध्ये आला तो त्या वेळ आपण साजरा करणार आहोत. He came that we might have joy आणि तो आला की जेणेकरून आपल्याला आनंद मिळावा and joy everlasting. आणि जो सनातन आनंद आहे. Let us all sing this wonderful song and glorify his name. हे सुंदर गीत गाऊन त्याच्या नावाचा आपण गौरव करूया. महिमा में उसकी जल्लोश करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. आया है यीशु देने को खुशियाँ, जाते रहेंगे अब गम. महिमा में उसकी जल्लोश करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. महिमा में उसकी जल्लोश करेंगे, नाचेंगे गाएंगे हम. होसाना होसाना नारे लगाओ, ढोलक बजाओ डम डम.
राजाला प्रभूंचा प्रभू धन्यवाद येशूला हो 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 राजाच्या राजाला प्रभूंचा प्रभू धन्यवाद येशूला महिमा महिमा हो द्या त्याला येशूला महिमा हो द्या त्याला येशूला महिमा हो द्या त्याला महिमा हो द्या त्याला हो राजाच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला हो 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 राजाच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला गौरव येशूला गौरव येशूला गौरव येशूला गौरव येशूला हो 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 राजाच्या राजाला प्रभूंच्या प्रभू गौरव येशूला हो 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 राजाच्या राजाला प्रभूंच्या प्रभू गौरव येशूला संकट में मेरी रक्षा वो करता है शैतान के हाथों से हमें छुड़ाता है संकट में मेरी रक्षा वो करता है शैतान के हाथों से हमें छुड़ाता है यीशु है सच्चा गडरिया उसके हम भेड़े हैं परिचराइयों में हमें चराता है यीशु है सच्चा गडरिया गडरिया उसके हम भेड़े हैं परिचराइयों में हमें चराता है हाथ उठाकर हालेलुया में 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 हालेलुया Let us all give the best clap offering to the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूला आपण उत्तम त्या टाळ्यांचं वंदन देऊया Hosanna in the highest. आणि जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर Hosanna in the highest. आणि जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर Let us all sing this wonderful song and glorify His name. हे सुंदर गीत आपण गाऊया Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna. Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Glory in glory. Glory to the King of Kings. Glory, glory, glory to the King of Kings. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Glory to the King of Kings. Jesus, Jesus. Jesus is the Prince of Peace. Jesus, Jesus, Jesus is the Prince of Peace. Lord, we lift up your name with a heart
Lord, reign. Be exalted, O Lord our God. Jesus is the Prince of Peace. He is the King of Kings. He is the Lord of Lords. His name is Jesus, 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 Jesus. Oh, He is the King. He is the King of Kings. He is the Lord of Lords. His name is Jesus, 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 Jesus. Oh, He is the King. राजांचा राजा तो, प्रभूचा प्रभू तो. त्याचे नाव येशू, 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 येशू. तो राजा आहे. राजांचा राजा तो, प्रभूचा प्रभू तो. त्याचे नाव येशू, 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 येशू. तो राजा आहे. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. I'll praise you with all of my life. I'll praise you with all of my strength. With all of my life. With all of my strength. All of my hope is in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. It's in you. It's in you. In you, it's in you. In you, it's in you. It's in you. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. 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 Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord my God. Hosanna in the highest. Lord, we lift. Lord, we lift up your name
glory, O Lord. सर्व गौरवास तू पात्र You आहेस. deserve the honor. सर्व मान याला तू पात्र आहेस. We worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी भक्ती करतो, Worship you. तुझी उपासना करतो, Worship you, Jesus. तुझी उपासना करतो, Worship you. तुझी भक्ती करतो प्रभू. We glorify your name. तुझ्या नावाचा आम्ही गौरव करतो. You are holy, O Lord. तू पवित्र आहेस, You are holy, Father. तू पवित्र आहेस And there is no one like you. Jesus. आणि तुझ्या समान दुसरं कोणी नाही. There is no one like you. तुझ्या समान दुसरं कोणी नाही प्रभू. There is no one like you. तुझ्या समान दुसरं कोणी नाही. Church, let us all worship him this time. मंडळी आपण सर्वजण मिळून त्याची भक्ती करूया Tell him that he deserves all the glory. आणि त्याला म्हणूयास की तू सर्व सन्मानास पात्र आहेस. He deserves all the honor and praise. सर्व मान आणि सन्मान आणि स्तुतीस तो पात्र आहे. Worship you. तुझी भक्ती करतो प्रभू, Worship you, Jesus. तुझी भक्ती करतो पिता. Worship. स्तुती करतो प्रभू, Worship you, Jesus. तुझी उपासना करतो. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we praise your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we praise your holy name. You are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. You are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. We worship you this time, Lord. You deserve the glory and the honor. We lift our hands in worship as we praise your holy name. You deserve the glory and the honor. As we lift our hands in worship, as we praise your holy name. You are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. You are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. तू शक्तिमान अद्भुत कार्य करता है, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. तू शक्तिमान अद्भुत कार्य करता है, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. तेरे जैसा कोई नहीं. There is none like you, Father.
Oh, we worship you, Father. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो, We praise you. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद Praise देतो, you. We praise you. कारण तू पवित्र आहेस. Praise you. तुझी स्तुती करतो प्रभू, We praise you. तुझी स्तुती करतो प्रभू. Praise you. Praise you, Jesus. तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you for your wonderful presence that is there in this place. तुझं अद्भुत सामर्थ्य समक्षता आमच्यामध्ये आहे, म्हणून तुला धन्यवाद. Thank you. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. आसमां है तख्त तेरा, धरती है चौकी तेरी, आसमां है तख्त तेरा, धरती है चौकी तेरी, बदला न बदले कभी, ऐसी है हस्ती तेरी, बदला न बदले कभी, ऐसी है हस्ती तेरी, यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं, यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं, तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं। आता हूँ तेरे हुजूर, देखता तेरा जला, साए पे तेरे गुरूर, बस आता है गया, यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं, यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं, तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं। हिकमत का मंबा है तू,
का दरिया है तू, हिकमत का मंबा है तू, प्यार का दरिया है तू, रहमत का चश्मा है तू, तूफान में साहिल है तू, रहमत का चश्मा है तू, तूफान में साहिल है तू। यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं। यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं। तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं। तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं। बर्राए बैब तू, बब्बर यहूदा का तू, बर्राए बैब तू, बब्बर यहूदा का तू, अल्फा ओमेगा है तू, मेरा भरोसा है तू, अल्फा ओमेगा है तू, मेरा भरोसा है तू। यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं। यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं। तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं। तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं। यीशु पाक है, तू पाक है, सजदों पे सजदे करूं। तेरी हुजूरी में झुकता रहूं, सजदों पे सजदे करूं, सजदों पे सजदे करूं। We worship you, Jesus. प्रभू यीशु आम्ही तुझी भक्ती करतो, We worship you, Father. तुझी भक्ती करतो, We glorify you, Lord. तुझ्या नावाचा आम्ही गौरव करतो. You are great, Lord. तू महान आहेस, You are great, Lord. तू राजा आहेस, There is no one like you. माझ्या जीवनाचा प्रभू तू You are आहेस. the King of kings and the Lord of lords. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू You are आहेस. the doctor's doctor, Lord. वैद्यांचा वैद्य तू आहेस. You are a fortress, Lord. तू आमचा भक्कम गड आहेस. And we worship you this time, Lord. आणि यावेळेस आम्ही तुझी भक्ती करतो, We glorify your name, Lord. तुझ्या नावाचा गौरव करतो. We surrender everything into your hands.
सर्व गोष्टींचं समर्पण आम्ही तुला करतो. Everything and everything into your mind. सर्व गोष्टींचं समर्पण आम्ही तुला करतो. You take charge and you be in control of us. सर्व गोष्टींचं नियंत्रण तू कर. In the mighty name of Jesus, we pray. प्रभू येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. लेट्स प्रे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. लेट्स प्रे ऑल टुगेदर. यावेळेस आपण आपले डोळे झाकून परमेश्वराकडे या सर्व विनंत्या सादर करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, छान धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. तुझे विशेष आभार मानतो की तू आमच्यावर आहेस, आत्तापर्यंत आम्हाला चालवलंस आणि पितृवापर्या ही वेळ तू आम्हाला तुझी उपकार स्तुती आणि तुझ्याकडे धाव घेण्याची वेळ दिलीस, त्यावेळेला आमची स्तुती करतो. तुझ्याशिवाय पवित्र प्रभू आम्ही काहीच करू शकत नाही. यावेळेला पवित्रवापर्या ज्या विनंत्या आमच्यासमोर आहेत त्या आम्ही तुझ्यासमोर ठेवत आहोत. मंडळी, या नात्याने पवित्रवापर्या प्रत्येकासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की प्रभू तू त्यांना स्पर्श करावंस, त्यांना तू आरोग्य द्यावंस, तुझा महिमा त्यांच्याकडून व्हावा अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, सिस्टर उज्ज्वला मठ यांना तू स्पर्श करावास, त्यांना तू आरोग्य दिलंस, त्यावेळेला आम्ही तुझी स्तुती करतो, क्षण धन्यवाद देतो. तुझ्या सेवेसाठी पुन्हा एकदा तू त्यांना उभं केलं आहेस, त्यावेळेला आमची स्तुती करतो. पास्टर रेव्हरंड संजय मठ यांच्यासाठी देखील तुझे आभार मानतो की त्यांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या मंडळीची काळजी घेण्यासाठी करीत आहेस. या उभयत आहेस पवित्र बाप्पा, तू आशीर्वाद द्यावेस अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. विशेष बाप्पा पासून मार्क डेव्हिस हे जे आज अमेरिकेमध्ये आहेत आणि पवित्र बाप्पा त्यांना प्रार्थनेची गरज आहे की त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तू स्पर्श कर, तुझं गौरव त्यांच्याकडून दे, तुझं नाव त्यांच्याकडून चौदा ऐकणार. सुहास कुलकर्णी ब्रदर यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू त्यांना तू स्पर्श करावास, त्यांना तू आरोग्य द्यावंस. जो काही व्याधी आहे तो पवित्र बाप्पा तुला ठाऊक आहे, आरोग्याचा धणी तू आहेस, पवित्र डॉक्टरांचा डॉक्टर तू आहेस, तुला जे योग्य दिसतं ते त्यानुसार तू घडून आणतोस. तरी देखील पवित्र बाप्पा आम्ही तुझ्याकडे त्यांसाठी मध्यस्थी करतो. प्रभू, त्यांना तू स्पर्श कर, तू आरोग्य दे आणि तुझ्या नावाचा महिमा त्यांच्याकडून दे. सिस्टर विद्या गुजे, त्याचप्रमाणे शॉन सूर्यवंशी यांनाही पवित्र बाप्पा तुझ्या आरोग्याची आवश्यकता असताना त्यांना आम्ही तुझ्या हात सोबत प्रभू त्यांना तू स्पर्श कर, तू आरोग्य दे, तुझी दया तुझी कृपा त्यांच्यावरती कर. पवित्र प्रभू, आमच्याकडे प्रार्थना करतो की या महाराष्ट्रासाठी की जो कोरोना व्हायरस पवित्र बाप्पा संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे, एवढंच केवळ नव्हतं इतर देशांमध्ये आणि आमच्या देशामध्ये देखील असताना प्रभू आमच्याकडे प्रार्थना करतो तो संयमात यावा, पवित्र बाप्पा तो कंट्रोलमध्ये यावा, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, या आजारातून आम्हाला प्रत्येकानं तू मुक्त कर आणि पवित्र बाप्पा तुझा महिमा आमच्याकडून होऊ दे. त्याचप्रमाणे प्रभू, नर्सेस, डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन्स आणि पवित्र बाप्पा जे मदतनीस आहेत त्या सर्वांना या करोनापासून तू त्यांना सांभाळावंस, त्यांना तू सुरक्षित ठेवावंस की जे पवित्र बाप्पा जे आजारी आहेत कोरोनाने त्यांना तू त्यांची सेवा ती करत असताना प्रभू त्यांना तू आरोग्य द्यावंस, त्यांना तू स्पर्श करावास, त्यांना या आजारापासून अलिप्त ठेवावंस अशी आमच्याकडे प्रार्थना करतो. इथून पुढेही तो आम्हाबरोबर आजची सभा तू आशीर्वाद करीत आहेस, त्यावेळी आमची स्तुती करतो. इथून पुढेही तो आम्हाबरोबर आणि तुझं गौरव आमच्याकडून दे. प्रभू येशू जो तारणारा याच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. आमेन. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. परमेश्वराची आपण भक्ती करूया, दानार्पण देऊन, दशमांश देऊन, मिशनरी दानार्पण देऊन.
जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, दुल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, हो दुल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ। अब आ रहा है, आ रहा है, आ रहा, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, हो उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम। हो अब आ रहा है, आ रहा है, आ रहा, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। उसके अमन से लोगों के दिल शाद, 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 बंधनों में जकड़ों को करता है आजाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद, हो बंधनों में जकड़ों को करता है आजाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद। हो अब आ रहा है, आ रहा है, आ रहा, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। यीशु राजाओं का राजा, प्रभु का प्रभु आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, आ रहा है,
want to thank the Lord Jesus Christ for healing us. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आरोग्य दिलं आहे. We are so glad to be in the house of the Lord, in the presence of the Lord this time. यावेळेस प्रभूच्या घरामध्ये प्रभूच्या उपस्थितीमध्ये असण्याकरिता आम्हाला खूप खुशी वाटत आहे. We want to thank all of you for your prayers for our healing. आमच्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वांनी जी प्रार्थना केली आहे त्याबद्दल आम्हाला तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत. We want to thank our church committee and branch church pastors for praying and standing with us at this time. या वेळेमध्ये मंडळाचे कार्यकारी मंडळ कमिटी आमच्या बरोबर उभे राहिले, सर्व शाखा मंडळे उभे राहिले, आमच्यासाठी प्रार्थना केली, त्याबद्दल तुमचेही आभार मानायचे आहेत. We want to thank our son who is church admin, that God gave him extra strength and wisdom to handle the situation. आम्हाला आमच्या जो पुत्र आहे त्याचे देखील आभार मानायचे, जे चर्चचे ॲडमिन आहेत, व्यवस्थापक आहे, सर्व गोष्टी हाताळण्याकरिता परमेश्वराने जे काय त्यांना ज्ञान आणि शानपण दिलं. We want to thank you all, those who rushed and helped us. आम्हाला त्या सर्वांचे देखील आभार मानायचे ज्यांनी त्वरा केले आणि आम्हाला मदत केली. D'Souza family, डिसूजा कुटुंब, Kenkar family, केनकर कुटुंब, Saswadkar family, सासवडकर कुटुंब, Koli family, कोळी कुटुंब and Kurne family. आणि कुरणे कुटुंब. We want to thank Sister Martina Shinde, Brother Yogesh Hiwale, Brother Chandekar, co-brother of Sister Dipti Adhav, who are working in hospital as staff for their help. आणि जे रुग्णालयात स्टाफ म्हणून काम करतात त्यांनी जी मदत केली त्यांचे देखील आम्हाला आभार मानायचे आहेत. सिस्टर मार्टिना शिंदे यांचे आभार मानायचे आहेत, ब्रदर योगेश हिवाळे यांचे आभार मानायचे आहेत, ब्रदर चांदेकर यांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांचे सहबंधू सिस्टर दीप्ती आढाव यांचे देखील. We want to thank Dr. Ishwar Zanwar, who did angioplasty on me. आम्हाला डॉक्टर ईश्वर जानवर यांचे देखील आभार वाटायचे, त्यांनी माझ्यावरती एंजिओप्लास्टी केली. We want to thank Dr. Rahul Magar of our church, who was continuously monitoring everything in the hospital. आपल्या चर्चचे डॉक्टर राहुल मगर यांचे देखील आभार मानायचे आहेत, सर्व गोष्टीवरती त्यांनी बारकाईने जे काही लक्ष दिलं त्याबद्दल. We want to thank Dr. Sister Makasare, the daughter of Alliance Pastor Reverend Makasare from Bibwewadi. सिस्टर मकासरे यांचे मुलीचे आम्हाला आभार मानायचे आहेत. डॉक्टर मकासरे यांचे आभार मानायचे आहेत, जे अलायन्स पास्टर रेव्हरंड मकासरे यांचे मुलगी आहे बिबेवाडी येथून. And lastly, we want to thank the Lord Jesus Christ and give all the glory to him that he has healed us, strengthened us, and make us again to stand to serve the Lord faithfully. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानायचे आहेत की त्याने आम्हाला शक्ती दिलं, सामर्थ्य दिलं, आरोग्य दिलं, त्याची विश्वासूपणे सेवा करण्याकरिता, आणि आता आम्ही तुमच्या समोर उभे आहेत त्याबद्दल Thank you very much. फार फार आभार मानतो. Today is a very special day. आजचा दिवस फार विशेष आहे. The entire Christian community in the entire world celebrates this day as a Palm Sunday. संपूर्ण जो ख्रिस्ती समाज आहे, जगातील संपूर्ण ख्रिस्ती लोक आजचा दिवस सावळ्यांचा रविवार म्हणून साजरा It करत is the आहेत. remembrance of the triumphant entry of Jesus Christ in Jerusalem. प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये जय उत्साहाने प्रवेश केला, त्याच्या स्मरणार्थ. Luke in his gospel in Luke chapter 19 verse 28 to 40 talks about the narrative of the triumphant entry of Jesus Christ in Jerusalem. लूक वर्तमानाचा 19वा अध्याय 28 ते 40 वचनामध्ये लूक जो आहे आपल्याला त्याबद्दल सांगत आहे की येशू ख्रिस्ताने कसा जय उत्सवाने यरूशलेममध्ये प्रवेश केला. We hear many sermons on this passage. या शास्त्र वचनावरती आपण पुष्कळसे उपदेश ऐकतो. Sermons on the king, राजावरती उपदेश ऐकतो, sermon on the colt that Jesus rode upon, आणि ज्या शिंगरावर येशू ख्रिस्ताने प्रवास केला त्याच्याबद्दल, sermons of the different people that were present at the triumphant entry of Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताने जय उत्सवाने प्रवेश केला त्यावेळेस वेगवेगळे लोक जे त्या ठिकाणी होते त्याबद्दल, sermons on the praise that the people expressed when Jesus came, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला लोकांनी त्याची स्तुती केली त्याबद्दल आपण उपदेश ऐकले आहेत. and we are going to see at a different angle about the stones
which were there in the presence of Jesus. आपण आज वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत एका वेगळ्या कोणाने की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असताना जे धोंडे आहेत त्यांच्याबद्दल. When Jesus entered Jerusalem, there was a mixed crowd that some were happy, some were praising, and some were little bit reluctant about praising Jesus. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेस काही लोक त्याची स्तुती करत होते, काही लोक त्याच्या नावाचा जयघोष करत होते, परंतु काही लोक त्याला विरोध करत होते. The Pharisees were very upset with the praise that was given to Jesus. जे परुषी लोक होते ते फार निराश झाले जी स्तुती लोक येशूला देत होते. And that's why in Gospel of Luke 19 verse 39 we see that they told Jesus that Master rebuke your disciples. पाहतो लुकऋषवर्तमानाचा 19वा अध्याय 39 वचनामध्ये ते म्हणतात गुरुजी तुमच्या शिष्यांना धमकवा किंवा गप्प राहण्यास सांगा. And Jesus said in Luke chapter 19 verse 40. लुकऋषवर्तमान 19वा अध्याय 40 वचनामध्ये येशू म्हणाला. And Jesus answered and said unto the Pharisees, I tell you, if this should hold their peace, the stones would immediately cry out. त्याने म्हटले मी तुम्हाला सांगतो हे धोंडे हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. So if Jesus said that the stones would cry out, I believe that the stones would cry out. जर येशू ख्रिस्ताने म्हटलंय की धोंडे ओरडतील तर माझा विश्वास आहे की खरोखर धोंडे त्या ठिकाणी ओरडले असते. The place or the territory in which Jesus did his earthly ministry is Palestine. आपण पाहतो ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याची सेवा केली ते क्षेत्र म्हणजे पॅलेस्टाईन होतं. Jesus had lot of contacts with the stones and the rocks during his earthly ministry. प्रभू येशू ज्यावेळेस या भूतलावर त्याची सेवा करत होता त्याचा संपर्क पुष्कळ धोंड्यांबरोबर आणि खडकाबरोबर आलेला आहे. He walked on them. तो त्यांच्यावरती चालला. He sat on them. तो त्यांच्यावरती बसला. He wept on them. त्याच्यावरती त्याने अश्रू ढाळले. He bled on them. त्याच्यावरती त्याने रक्त And सांडलं. if these stones which were there when Jesus was present over there would get an opportunity, they would witness about who Jesus is and what Jesus can do. जर हे धोंडे त्या ठिकाणी असते ते धोंडे येशू ख्रिस्ताने जी सेवा केली आहे येशू ख्रिस्त काय करत आहे त्याबद्दल त्याने साक्ष दिली असते. As the time permits me this morning, I would like to take you to different places where the stones were there in the presence of Christ, and if the stones would speak, what kind of witness they would do. या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जो वेळ माझ्याकडे आहे त्या मर्यादित वेळेमध्ये जर येशू ख्रिस्ताबद्दल ज्या धोंड्याने बोललं असतं तर ते काय बोलले असते त्या संदर्भामध्ये. Jesus said that if disciples would keep quiet, the stones will cry out. येशू ख्रिस्त म्हटला जर शिष्य गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. And we are not going to let the stones take our place. आपली जागा आपण धोंड्यांना घेऊ देणार नाही. But if the stones would cry out, what testimony they would give about Jesus? जर धोंडे ओरडले असते तर त्या धोंड्याने येशू ख्रिस्ताबद्दल काय साक्ष दिली I want to असते. take you to different instances. मला तुम्हाला वेगवेगळ्या घटनेकडे घेऊन जायचं The आहे. first instance was the stones on the mount of the temptation. आपण पाहतो येशू ख्रिस्ताची ज्या ठिकाणी परीक्षा करण्यात आली त्या ठिकाणी आपण पाहतो ते धोंडे होते. In Matthew chapter 4 verse 3 to 4 we see that Jesus was hungry because he stayed without food. मत्ते ख्रिस्ताचा 4 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला भूक लागली होती आणि त्या ठिकाणी त्या येशू ख्रिस्त होता. And Satan said to Jesus, सैतान येशूला म्हणाला you command these stones to become bread. तू या धोंड्यांना आज्ञा कर भाकरी होण्याकरिता. So the stones were right there when Jesus was tempted by Satan. सैतानाने ज्यावेळेस परीक्षा घेतली आपण पाहतो त्याच ठिकाणी ते धोंडे And if होते. those stones would be alive, जर ते धोंडे जिवंत असते if तर the stones would cry out and give witness, जर ते धोंडे ओरडून त्यांनी साक्ष दिली असती तर I would believe that the stones would witness that Jesus is the sinless one. आणि आपण माझा असा विश्वास आहे जर धोंडे ओरडून त्याने येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष दिली असती तर ते म्हटले असते की येशू ख्रिस्त हा निष्पाप आहे. In 2 Corinthians chapter 5 verse 21 the word of God says, दुसरी कोरिन्थीकर पत्र याचा 5वा अध्याय 21 he वचन. who knew no sin, God made him a sin for us. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने आपल्याकरिता पाप असे केले. The innocent blood was shed on the cross of Calvary. आपण पाहतो निष्पाप रक्त त्या कालवरीच्या मध्ये Sin समोर and सांगण्यात Satan आलं. were defeated once forever. पाप आणि सैतानाला एकदाच आणि सदा सर्व काळासाठी नष्ट करण्यात I आलं. tell you, he is still our savior this morning. मी सांगतो की अजूनही तो आपला तारणार Jesus आहे. went through all the temptations and trials we go through in our lives even today. आज देखील आपण ज्या परीक्षेतून मोहातून जातो त्या प्रत्येक परीक्षेतून मोहातून येशू गेलेला आहे. Temptation is not a sin. आपण पाहतो मोह हे पाप नाही. But when we bow down to this temptation, we commit sin. ज्यावेळेस आपण या मोहापुढे झुकतो किंवा त्याचे बळी होतो त्यावेळेस तो पाप आहे. Jesus overcome the temptation. परंतु येशू ख्रिस्ताने त्या परीक्षेवरती मोहावरती विजय What मिळवला. are the sources of temptation that we face in our life?
आणि कोणते असे उगम आहेत आपल्या जीवनामध्ये की आपण त्या मोहांना तोंड देतो, परीक्षांना तोंड Lust देतो? of flesh, देहाची वासना, lust of eyes, डोळ्याची वासना, and the pride of life. जीवनाची फुशारकी. Here we see that the lust of flesh was tempted, was the source in which Jesus was tempted. आपण पाहतो की या ठिकाणी काय होती, देहाची वासना ज्याच्यामध्ये येशूची परीक्षा करण्यात आली. But Jesus knew पण येशूला माहित that the होतं Father's will is greater than the fleshly need. पित्याची जी इच्छा आहे ती महान आहे, जे काही दैहिक इच्छा आहे In Matthew त्यापेक्षा. chapter 4 verse 4, Jesus said to Satan, मग ते ख्रिस्ती वर्तमानाचा 4 अध्याय 4 वचनात येशू सैतानाला म्हणाला, man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीने जगणार but नाही, by every word that proceeds out of the mouth of the Father. पित्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल किंवा वाचेल. The earthly bread will sustain us only till our death. जी भूतलावरची भाकर आहे ती कधीपर्यंत आपल्याला जिवंत ठेवू शकते, आपल्या मरणापर्यंत. Earthly bread can sustain our physical body. जे पृथ्वीवरची भाकर आहे ती आपल्याला कशाला जगण्याकरिता मदत करण्याच्या शरीरासाठी. But the word of God is our bread for our inner man, for our spiritual man. परंतु देवाचं वचन जे आहे आपल्या आंतरिक मनुष्यासाठी, आत्मिक मनुष्यासाठी भाकर आहे. And the spiritual man is eternal. आपण पाहतो जो आत्मिक मनुष्य आहे तो सदा सर्व काळासाठी Secondly, आहे. we see that Jesus was there at the marriage at Cana. दुसरी गोष्ट आपण पाहतो येशू ख्रिस्त कानाच्या विवाहाच्या ठिकाणी होता, जे And there was कानाचं a लग्न होतं. big problem, big crisis over there in the marriage of Cana. आपण पाहतो कानाचं जे लग्न होतं त्या ठिकाणी फार मोठी समस्या निर्माण The झाली. wine was over. त्या ठिकाणाचा द्राक्षरस संपला. The wine was very precious. It was like a prestige of the marriage. आपण पाहतो की जे द्राक्षरस होता फार मौल्यवान आणि तिथे प्रतिष्ठा होती त्या लग्नाची. And now the prestige of the marriage is at stake. आता जे लग्नाचं जी प्रतिष्ठा आहे ती धोक्यात होते. Mary said to Jesus मरिया येशूला म्हणाली that the wine is over. द्राक्षरस संपला आहे. It was not Mary giving information, but Mary demanded Jesus to quickly do something. मरिया त्या ठिकाणी येशूला सूचना देत नव्हती, परंतु तिने मागणी केली की येशू ख्रिस्ता लवकर काहीतरी तू कर. But Jesus said, येशू म्हणाला, woman, you and me does not have anything in this. बाई तुझा आणि माझा याच्यामध्ये काहीच संबंध नाही. And then he said त्यानंतर तो to म्हणाला the servants त्या नोकरांना that there were the stones, the pots of stones that were used for the cleansing, ceremonial cleansing. त्या ठिकाणी जे दगडी रांजण होते कशासाठी ठेवले होते की त्या ठिकाणी जे काय धार्मिक विधी आहे त्याच्या And शुद्धीकरणाकरिता he told them to fill it with water त्याने सांगितलं पाण्याने ते भरा, and pour the water and distribute it to the people. ते पाणी लोकांना वाटा. These pots were made of stone. हे जे रांजण होते ते कशाने बनवले होते? धोंड्याने. And if the stones in the pot that were they made, if they would be alive and they would speak, जर हे धोंड्याने बनवलेले रांजण जर बोलू शकत असते, जर ते जिवंत असते तर they would witness that Jesus is our provider. त्यांनी साक्ष दिली असते की येशू आमचा पुरवठा करणारा. Psalms chapter 23 verse 1, the word of God says, स्तोत्र संहिता 23:1 मध्ये the म्हटलं Lord आहे, is my shepherd. परमेश्वर माझा The मेंढपाळ, following verses, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Philippians chapter 4 verse 19, the word of God says, फिलिप्पिकरास पत्राचा 4 अध्याय 19 वचन. and Paul says, my God shall supply all my needs according to his riches and glory. माझा देव त्याच्या संपत्तीवर अनुरूप माझ्या सर्व गरजांचा पुरवठा करेल People of त्याच्या God, गर्वासाठी. your need is limited, but his source is unlimited. देवाच्या लोकांना तुमच्या गरजा मर्यादित आहे, परंतु त्याचा जो स्रोत आहे तो अमर्यादित आहे. Don't look at your need and think that cannot be supplied. तुमच्या गरजेकडे पाहून असं म्हणू नका नाही माझी गरजेचा पुरवठा होणार The नाही. abundance of God is far greater than your need. तुमच्या गरजेपेक्षा परमेश्वरची विपुलताची आहे फार फार अधिक आहे. And Jesus is still your Jehovah Jireh. Jesus is still your provider. प्रभू येशू ख्रिस्त अजूनही तुमचा यहोवा ईरे आहे. प्रभू येशू ख्रिस्त अजूनही तुमचा पुरवठा करणार My आहे. God is a God of abundance. माझा देव विपुलतेचा देव आहे. No matter what need you might be having in your life, हरकत नाही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गरज असो, be it a financial need, आर्थिक गरज असो, be it a mental need, मानसिक गरज असो, be a spiritual need, आध्यात्मिक गरज be असो, a physical need. शारीरिक गरज असो, My God knows your needs. माझ्या देवाला तुमची गरज माहित And आहे. his sources are far greater than your needs. त्याचे स्रोत तुमच्या गरजेपेक्षा फार फार अधिक चांगले आहेत. The third place we see is that the place where Jesus was conversing with a woman who had 6 husbands at the well of Jacob. आपण पाहतो की तिसरी गोष्ट जी आहे येशू ख्रिस्त त्या स्त्रीचे संभाषण करत आहे जिला 6 पती होते. John chapter 4 verse 6. योहान कृष्ण वर्तमान याचा 4 अध्याय 6 वचन Jesus याकोबाची was वीर sitting on the edge on the well
where it was made of stones. येशू ख्रिस्त त्या विहिरीच्या कडेला किनाऱ्यावर बसला होता जी धोंड्याने बनवण्यात आली होती And कठड्यावर. Jesus purposefully decided to go through Samaria. येशू ख्रिस्ताने हेतूचा निर्णय घेतला की तो शंभरातून जाणार आहे. And Jesus is speaking with this woman knowing that she has 6 husbands. येशू ख्रिस्त या स्त्रीशी बोलत आहे त्याला माहिती की तिला 6 पती And आहेत. as Jesus is conversing with this woman, येशू ख्रिस्त या स्त्रीची संवाद करत असताना this संभाषण woman करत is असताना convicted of her sins. या स्त्रीला तिच्या पापांची जाणीव होते. This woman realizes that Jesus is not just a person, he is Messiah. या स्त्रीला याची खात्री होती की येशू ख्रिस्त केवळ व्यक्तीच नाही परंतु मसीहा आहे. She knew that this is a person that could accept her and love her as he is. तिला कळाले की हा व्यक्ती जो आहे मला स्वीकारू शकतो मी आहे तशी आणि माझ्यावर प्रीती करू शकतो. And when she was gripped with the Savior's love, तारणाच्या प्रीतीने ज्यावेळेस तिच्या अंतकणाचा पगडा she घेतला could not keep quiet. शी गप्प बसले She नाही. went to her own village, ती तिच्या गावात गेली नगरात the गेली village where everyone knew her reputation. आणि त्या ठिकाणी सर्व ओळखत होते की ती कशी आहे. The same woman going to the same village. ती स्त्री त्याच नगरात त्याच गावात But जात आहे. now the people had a different viewpoint about her. परंतु आता लोक आहे तिच्याबद्दल वेगळा दृष्टिकोन होता Because there was a drastic change in her life. कारण तिच्या जीवनामध्ये झपाट्याने बदल झाला. The people who could not stand in the shadow of this woman जे लोक या स्त्रीच्या सावलीला उभे राहत नव्हते now heard this woman's voice. आता ते या स्त्रीची वाणी ऐकत This woman होते. said that I have found Messiah. ही स्त्री म्हणाली की मला मसीहा मिळाला आहे. The word of God said the entire village came to Jesus. देवाचं वचन सांगतं पूर्ण ते नगर ते गाव येशूकडे I आलं. tell you, if the stones where Jesus was sitting and conversing with the woman, if they would have voice, if they would witness, they would loudly witness that Jesus is the one who is able to reach to the unreached. येशू ख्रिस्त त्या धोंड्यांवरती बसला होता. ते धोंडे जर बोलू शकले असते तर त्या धोंड्यांनी साक्ष दिला असते की येशू ख्रिस्त अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्या लोकांपर्यंत कुणी पोहोचू शकत नाही. Luke chapter 19 verse 10. लुकऋषीवर प्रमाणाचा 19 अध्याय 10 Gospel of वचन. Mark chapter 2 verse 17. लुकऋषीवर प्रमाणाचा दुसरा मार्क ऋषीवर प्रमाणाचा दुसरा अध्याय 17 वचन. Jesus picks the worthless. आणि जे अयोग्यतेचे आहे येशू त्यांना घेतो. Jesus picks the worst of the worst आणि जे अतिभयंकर परिस्थितीत आहे येशू त्यांना घेतो and fills them with his power to accomplish his purpose. त्यांना सामर्थ्याने भरतो त्याची जी काही योजना आहे ती पूर्ण करण्याकरिता. You don't have to say that I am unworthy, I am uneducated to go and share the gospel. तुम्हाला हे म्हणायची गरज नाही की मी योग्यतेचा नाही माझ्याकडे शब्द नाही की मी सुवर्तमान सांगू शकतो. Look at this woman. पहा या स्त्रीकडे. If this woman could be touched by the gospel, जर या स्त्रीला सुवर्तमानाचा स्पर्श होऊ if शकतो, this woman could be saved, जर या स्त्रीचं तारण होऊ if शकतं, you have not accepted Christ as your personal savior, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणहार म्हणून अजूनपर्यंत स्वीकारलं you नाही, are not out of the reach of God's grace, mercy and salvation. देवाची दया देवाची कृपा आणि देवाच्या तारणापासून तुम्ही काही दूर नाही. And if you have heard the gospel, जर तुम्ही सुवर्तमान ऐकलं असेल, many years we have been hearing this gospel. Many years we have been hearing the Palm Sunday message. पुष्कळचे वर्ष अनुवर्ष आपण सुवर्तमान ऐकतो तारणाबद्दल. आपण पुष्कळचे वर्ष जावळ्याच्या रविवारबद्दल उपदेश ऐकतो. What have we done about it? त्याबद्दल आपण काय केलं आहे? This woman heard the gospel. या स्त्रीने सुवर्तमान ऐकलं. This woman heard the voice of Jesus. या स्त्रीने येशूची वाणी ऐकली. She could not keep quiet. ती गप्प बसू शकली नाही. She went to her own village. ती तिच्या नगरात तिच्या गावात गेली. People of God, the place where you are, हरकत नाही तुम्ही कोणत्या ठिकाणी the आहात. apartment where you are, ज्या संकुलनामध्ये तुम्ही राहता the गृहसंकुलात, society where you are, ज्या सोसायटी गृहरचनेमध्ये तुम्ही the राहता, part of the city that you are there. ज्या शहराच्या भागात तुम्ही राहता, You are not by accident over there. त्या ठिकाणी तुम्ही अपघाताने नाही. God has kept you over there to be a blessing and to be a person who will extend his kingdom in that area. देवाने त्या ठिकाणी तुम्हाला ठेवलं की तुम्ही इतरांसाठी आशीर्वादित व्हा आणि देवाच्या राज्याचा विस्तार करा त्या सुवर्तमानाद्वारे. John chapter 6 verse 37, the word of God says he come to seek and save the lost. योहान सुवर्तमानाचा 6वा अध्याय 37 वचनामध्ये म्हटलं आहे की जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्याकरिता तो आला. That is the heartbeat of Jesus. जर येशू ख्रिस्ताच्या हृदयाचं स्पंदन हे If that is the आहे, mission of Jesus, येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य जर हे आहे, then we need to have the same mission and the heartbeat मग आपलं देखील हृदयाचं स्पंदन तेच असलं पाहिजे. आपलं देखील सेवा कार्य तेच असलं पाहिजे. to seek and share the gospel. आणि शोध आणि सुवर्तमान सांगण्याचे His हरवले mission आहेत is for every believer. आणि त्याचं सेवा कार्य
प्रत्येक The विश्वासणाऱ्यांसाठी moment आहे. we accept Christ as our personal Savior, ज्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपण वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारतो, we have no option but to go and share the gospel. आपल्याकडे पर्यायच नाही परंतु सुवर्तमान सांगणे. Mark chapter 16 verse 15, the word of God says, मार्क सुवर्तमान याचं 16-15 वचन. preach the gospel in the world. जाऊन सुवर्तमान सांगा जगात. Acts chapter 1 verse 8, the word of God says, प्रेषितांचे कृत्य 1-8 वचन. when you wait over here, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी थांबा, you will receive the Father's gift, that the Holy Spirit, देवा पित्याची देणगी पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल. and you are going to be my witnesses. तुम्ही माझे साक्षी होणार आहात. God wants us to be great witnesses. देवाची इच्छा आहे की आपण महान साक्षी Every व्हावं. believer has to take this mission, take this heartbeat of Jesus Christ and share the gospel. प्रत्येक विश्वासणाऱ्याने येशू ख्रिस्ताचा सुवर्तमानाचं कार्य घेतलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं हृदयाचं स्पंदन घेऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. Fourthly, the word of God says, चौथी गोष्ट देवाचं वचन सांगतं, the stones were right there when Jesus was in the temple court. धोंडे त्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये होता, त्या न्यायालयात. Gospel of John chapter 8 verse 7, the word of God, there's a stones in the temple court. యోహాను సువార్తమానాचा 8वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण पाहतो मंदिरामधील धोंडे. The woman was caught in the act of adultery. जी स्त्री होती तिला व्यभिचाराच्या कृत्यामध्ये पकडण्यात The आलं people dragged her inside the temple court. आणि या लोकांनी काय केलं, तिला मंदिरामध्ये फरफटत आणलं किंवा तिला ओढून They आणलं. brought this adulterous woman to Jesus with the intention that Jesus would declare her as guilty. त्यांनी या उद्देशाने त्या स्त्रीला येशूकडे आणलं जेणेकरून येशू म्हणेल की ही दोषी आहे. But Jesus said that she is not guilty. पण येशू म्हणाला की ही दोषी नाही. They dragged this woman to Jesus thinking that Jesus could give the final stone on this woman and this woman would die over there. त्यांना असं वाटलं की येशू ख्रिस्त या स्त्रीबद्दल शेवटचा न्याय करेल, तिला धोंड मारेल आणि त्या ठिकाणी स्त्री मरून जाईल. But Jesus gave her a new life. पण येशूने तिला नवीन जीवन दिलं. The stones were there in the hands of the people. लोकांच्या हातामध्ये ते धोंडे होते. And Jesus said to the people, येशू लोकांना म्हणाला, if there is any one of you who have never sinned, let him be the first person to throw the stone on this तुमच्यामध्ये असं woman. कुणी असेल की ज्याने अजूनपर्यंत पाप केलेलं असेल, निष्पाप असेल, त्याने पहिलं धोंड या स्त्रीला मारावी. And the word of God says, देवाचं वचन सांगतं, they all threw their stone on the ground. सर्वांनी आपले धोंडे दगड त्या जमिनीवर I tell टाकले. you that if those stones on the ground would have the voice and speak, मी तुम्हाला सांगतो त्या जमिनीवर पडलेले ते धोंडे किंवा दगड बोलू शिकले असते तर they would witness aloud about Jesus being a forgiving Savior. ते मोठ्याने म्हटलं असतं की येशू ख्रिस्त क्षमा करणारा तारणारा आहे. The word of God says in Psalms 103 verse 12, स्तोत्र संहिता 103 वचन 12 मध्ये देवाचं वचन as सांगतं, far as the east is from the west, so far has he taken our sins away from us. जशी पूर्व पश्चिमापासून दूर आहे तसे येशू ख्रिस्ताने आपले पाप दूर केले आहेत. Jesus Christ has cleansed us with his precious blood. येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला धुवून शुद्ध केलं आहे. He has forgiven us and purposefully decided to forget our sins. त्याने आपल्याला क्षमा केल्याने हेतूत आपल्या पापांची विसरला आहे. When a sinner comes to Jesus, ज्यास एखादा पापी येशूकडे येतो, and when he comes and when he repents of his sins, ज्यास तो येतो आणि आपल्या पापाबद्दल पश्चाताप when he करतो, confesses his sins, ज्यास तो आपल्या पापाची कबुली करतो, the word of God says देवाचं वचन in सांगतं 1 Corinthians chapter 6 verse 11, पहिली कोरिन्थीकरास पत्र 6 अध्याय 11 that वचन, those whom the Father sends to me, in no way I will send them away. ज्यांना पिता माझ्याकडे पाठवेल मी त्यांना कधीच माझ्यापासून घालून देणार Romans नाही. chapter 8 verse 1, the word of God says, रोमकरास पत्र 8 अध्याय पहिलं वचन, therefore there is no condemnation for those who are in Christ जे Jesus. ख्रिस्त येशूमध्ये आहे आता त्यांना दंडाज्ञा नाही. Today if you are at the reach of my voice, आज जर माझी वाणी तुमच्यावर you पोहोचत असेल, might be saying that I have made the mess of my life. तुम्ही म्हणता माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाला मी उद्ध्वस्त केलं, You गोंधळ करून might टाकला think आहे. that I have done so many sins that even nobody can forgive me. तुम्ही म्हणाल की मी इतके पाप केले तर कुणी मला क्षमा करू शकत नाही. You may think that I am so sinful that I am deserving death and death alone. तुम्ही म्हणताल की मी इतका पापी आहे आणि त्याबद्दल मला केवळ मरणच मिळालं I पाहिजे. want you to look at this woman. माझी इच्छा आहे तुम्ही या स्त्रीकडे पहा. This woman was an adulterous woman. ही स्त्री व्यभिचारी स्त्री होती. But Jesus said, पण येशू म्हणाला, if no one condemns you, जर तुला कोणीही दोषारोप करत नाही, I don't condemn you too. मी देखील तुला दोष लावत And he नाही. said, woman, तो म्हटला, भाई go and sin no more. जा आणि इथून पुढे पाप करू When नको. Jesus said to this woman as woman, ज्या येशू ख्रिस्त या बाईला किंवा या स्त्रीला स्त्री बाई म्हणाला, Jesus honored that woman. येशू ख्रिस्ताने तिचा आदरणीय सन्मान That's केला. what Jesus has done us.
done for us. येशू ख्रिस्ताने अगदी तेच आपल्यासाठी He केलं has आहे. taken us out of the miry clay. He has put our feet on the rock to stay, and He has put the songs of salvation in our mouth. आपल्याला त्या चिखलाच्या दलदलीतून त्याने काढलंय, त्या तारणाच्या खडकावर त्याने आपल्याला स्थापित केलेलं आहे आणि आपल्या मुखामध्ये त्याने स्तुतीचं गीत दिलं आहे. If you are at the reach of my voice, माझी वाणी जर तुमच्यापर्यंत if पोहोचत you have असेल, heard the word of God, देवाचं वचन जर तुम्ही do ऐकलं not असेल, harden your heart. तुमचं अंतकरण कठीण करू Do नका. not say that tomorrow I will respond to the असं म्हणू word. नका वचनाला मी उद्या प्रतिसाद देईन. Tomorrow may not come. उद्या कदाचित येणार नाही. Today is the day of आजचा salvation. दिवस तारणाचा दिवस आहे. Because Jesus is there to forgive your sins. येशू तुमच्या पापाची क्षमा करण्याकरिता त्या ठिकाणी The आहे. fifth place where the stones were present is this at the tomb of Lazarus. पाचवी जागा ज्या ठिकाणी धोंडे उपस्थित होते ते म्हणजे लाजराची कबर. Gospel of John chapter 11 verse 39 to 44. योहान कृष्णवर्तमानाचा 11वा अध्याय 39 ते 44 वचन. Martha and Mary sent a message to Jesus. मार्था आणि मरीने येशूला ही संदेश पाठवला, When वार्ता Lazarus सांगितली. was sick, लाजर आजारी आहे. they sent to message to Jesus त्याने येशू ख्रिस्ताला संदेश पाठवला, that your friend, our brother is sick. तुझा मित्र आमचा भाऊ आजारी They आहे. expected Jesus to hear this message and immediately start proceeding towards the place where Lazarus was sick. त्याने अपेक्षा केली की जसा येशू हा संदेश ऐकेल तत्काळ तो येईल ज्या ठिकाणी लाजार आहे त्या. But Jesus arrived there on the fourth day. येशू ख्रिस्त 4थ्या दिवशी त्या ठिकाणी आला. Jesus spent time in healing that woman that was having the issue of blood for 12 long years. 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री होती. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी तिला वेळ दिला बरं करण्याकरिता. When Lazarus was sick, when Lazarus was alive, the message was sent. ज्यावेळेस लाजर आजारी होता, लाजर जिवंत होता, त्यावेळेस येशू ख्रिस्ताला हा संदेश Jesus देण्यात आला. comes on the fourth day. येशू ख्रिस्त 4थ्या दिवशी येतो. When the Lazarus is dead, ज्यावेळेस लाजर मरण पावला आहे, all the funeral rites are over. सर्व जे काय प्रेतक्रियेचे गोष्टी संपलेल्या Where आहेत, he विधी is put संपला in the आहे, cave. त्याला त्या गुहेत ठेवण्यात आला आहे. And one day has कबरेत already gone. तो अगोदर मरून गेला आहे. One day has already gone. क्षमा करा, एक दिवस गेला, निघून गेला. And Mary and Martha said, Jesus, when Jesus said, take away the stone, they said, now it is already late. It is stinking. येशू ज्यावेळेस म्हटला की ती धोंड काढा, त्याच म्हटलं येशू, ते म्हणाल्या येशू आता फार उशीर झाला आहे, त्याला दुर्गंधी येत आहे. When the stone was rolled away, ज्यावेळेस ती धोंड बाजूला लोटण्यात आली, Jesus said, येशू म्हणाला Lazarus, come out. लाजर बाहेर ये. And the word of God says that dead Lazarus started walking out of the grave. देवाचं वचन सांगतं की लाजर जो मेलेला होता त्या कबरेतून बाहेर चालत आला. I tell you, if the huge stone that covered the grave was alive, they would witness that this is Jesus who has power over the death. जी मोठी धोंड त्या ठिकाणातून बाजूला काढण्यात आली, जर ती जिवंत असती, बोलू शकली असती, तर ती म्हणाले की येशू ख्रिस्त लोकांना मरणातून जीवन देतो. He has the power to raise the physically dead. आणि जे शारीरिक मेले आहेत त्याला सामर्थ्य त्यांना He has मरणातून the power to raise उठवण्याचं. the spiritually dead. आणि आध्यात्मिकरित्या जे मरण पावले त्याच्याकडे अधिकार आहे त्यांना Today, जीवन देण्याकरिता. today, if you are at the reach of my voice, आज जर माझी वाणी तुमच्यावर पोहोचत you असेल, might be very serious. जर तुम्ही कदाचित गंभीर You might be असाल, very sick in your body. तुमच्या शरीरात आजारी असाल, No matter चिंताजनक what परिस्थिती sickness you are असेल, inflicted with, कोणताही आजार तुम्हाला असं हरकत नाही, Jesus is speaking to you. येशू तुमच्याशी बोलत Jesus is आहे. speaking to your situation. येशू ख्रिस्त तुमच्या परिस्थितीची बोलत आहे. Your bed cannot hold you for any longer. आणि तुमचा जो बिछाना अधिक काळ तुम्हाला धरून ठेवू शकत Jesus नाही. wants to speak to you. Come out. येशू ख्रिस्त तुम्हाला बोलू इच्छितो, बाहेर या, उठ. Come out of your sickness. तुमच्या Come आजारातून उठून बाहेर या. out of your weakness. तुमच्या अशक्तपणातून उठून If you बाहेर या. are mentally sick, Jesus wants to say to you, come out of your depression. जर तुम्ही मानसिकरित्या आजारी, येशू म्हणत आहे, त्या नैराश्यातून बाहेर निघा. If you are spiritually dead, Jesus said, come out of your deadness. I am going to give you life. जर तुमच्या आध्यात्मिक जीवन आत्मिकरित्या तुम्ही मरण पावलात, येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही बाहेर या, मला तुम्हाला त्याच्यातून जीवन द्यायचं त्या मृत परिस्थितीतून. Ephesians chapter 3 verse 20, the word of God says, इफिसकारास पत्र याचा 3रा अध्याय 20 वचन. that He is able to do greater things beyond our expectations. आपल्या कल्पनेच्या पलीकडे महान गोष्टी तो करू शकतो. The doctors might have said that your sickness is leading you to death. डॉक्टर म्हणत असतील की तुमचा आजारामुळे तुम्ही मरणार आहात. Doctor might have said that your sickness, you are just going to survive for some hours. डॉक्टर म्हणत असतील या आजारामध्ये काही तासच तुमच्या जवळ आहेत जीवन I want to जगण्याकरिता. give you good news this morning. असं काय मला तुम्हाला चांगली वार्ता द्यायची आहे. Jesus can do much more than what the doctor says. डॉक्टर म्हणतात त्यापेक्षा अधिक येशू ख्रिस्त करण्यास समर्थ आहे. In Matthew chapter 28 verse 18, the word of God says that He has given us the power and the authority. मत्ती कृष्णवर्तमान 28 अध्याय 18 वचनात म्हटलं आहे की त्याने आपल्याला तो अधिकार आणि ते सामर्थ्य दिलं आहे. He can take your wretched
wretched life. तुमचं कष्टी जीवन तो घेऊ He can शकतो. take your life that is filled with sin. पापाने भरलेलं तुमचं जीवन तो घेऊ शकतो. Touch it by His grace. त्याच्या कृपेने त्याला स्पर्श करू शकतो. And you can be whole again. तुम्ही पूर्ण जीवन जगू शकता. Because my Jesus has the power over death. माझ्या आयुष्याला सामर्थ्य आहे त्या मरणावर. Sixthly, we see that Jesus was there in Jerusalem when he entered in Jerusalem. सहावी गोष्ट आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्या ठिकाणी ते धोंडे होते. Stones were right there. त्या ठिकाणी ते धोंडे होते. And I believe when Jesus said to the Pharisees माझा विश्वास आहे ज्या येशू ख्रिस्त पुरुषांना म्हणाला that if these disciples of me keep quiet, these stones, he might have pointed to these stones, the stones over there, saying, these stones would speak instead. येशू ख्रिस्त म्हटलं असेल तर माझे शिष्य गप्प बसतील तर त्या ठिकाणी जे धोंडे आहेत त्या धोंड्यांना पाहून येशू म्हटलं असेल की हे धोंडे ओरडतील. Even today, after 2020 years, आज देखील 2020 वर्षानंतर the voice of the Christendom is suppressed by the God of this age. आणि आपण पाहतो या युगाच्या देवताने जे ख्रिस्तीचं नाव आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. Churches are gripped with fear मंडळ भीतिग्रस्त झाले आहेत because of the opposition of the anti-Christian elements. आणि ख्रिस्त विरोधक जे घटक आहेत त्यांच्या विरोधामुळे Situation has not changed as yet. आता ही परिस्थिती बदललेली नाही. But the word of God says, देवाचं वचन सांगतं if the people would be afraid and stop speaking, the stones are going to speak for me. लोक घाबरले आणि बोलले नाही तर माझ्यासाठी ते धोंडे बोलतील ओरडतील. And that's what the word of God says. देवाचं वचन तेच सांगतं. In Psalm chapter 150, स्तोत्र संहिता 150 that everything that has breath praise the Lord. प्रत्येक शाश्वत ग्रंथ परमेश्वराची स्तुती करो. If you have a pulse rate, जर तुमच्याकडे नाडीचे ठोके if आहेत you are breathing, जर तुम्ही श्वास घेत आहात the command is there that let everything that you and me are called to praise the Lord. देवाचं वचन सांगते तुम्ही आणि मी प्रत्येक गोष्ट त्याने परमेश्वराची स्तुती करण्याकरिता पाचारण केलेली Psalms आहे. 47 verse 1, the word of God says, स्तोत्र संहिता 47:1 shout unto the Lord with a great triumph. आणि मोठा जय घोषणे परमेश्वराची उपकार स्तुती करा. Hebrews chapter 13 verse 15, the word of God says, इब्रियकांस पत्र 13-15 वचन let us offer the sacrifice of praise continually. सातत्याने आपल्या होटाचं फळ स्तुतीचं आपण त्याला अर्पण It's करूया. not an option, आपल्यासाठी तर काय पर्याय but it is नाही. a command that God has given us to praise His name. देवाने आपला आज्ञा दिली की आपण त्याच्या नावाची स्तुती करावी. The seventh place where the stones were there with Jesus is in Luke chapter 22 verse 41. सातवी गोष्ट आपण पाहतो की जे धोंडे येशू ख्रिस्तावरती होते त्यामध्ये लूक वर्तमानाचा 22वा अध्याय 41 The वचन. stones in the garden of Gethsemane. जे धोंडे त्या गेत्सेमनीच्या बागेत होते. Jesus at the last hours before He would go on the cross of Calvary, कॅल्वरीच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी काही शेवटचे तास He went in that garden. तो त्या बागेत गेला He left His disciples behind. आणि त्याच्या शिष्यानं तो म्हटला की तुम्ही Then, इथेच थांबा. then He took the three who were close to Him, John and Peter and James. आणि त्याने मग याकोब योहान पेत्र जे त्याच्या जवळचे होते त्यांना He घेतलं. took them ahead. त्यांना तो पुढे घेऊन गेला. And then if you see in Luke 22 verse 41, Jesus went at a distance of a stone can be thrown away. आणि येशू ख्रिस्त एक हाताच्या अंतरावर गेला And He was there in the garden surrounded with the stones. आणि तो ज्या बागेमध्ये होता त्याच्या अवतीभोवती काय होते धोंडे. Jesus over there battled the satanic attacks more severe than on the mountain of temptation. आपण पाहतो की ज्या पर्वतावरती त्याची परीक्षा करण्यात आली त्यापेक्षा ह्या ठिकाणी त्याला सैतानाबरोबर त्याने युद्ध केलं. Jesus said, येशू म्हणाला Father, take this cup away from me. पिता माझ्यापासून हा प्याला काढून What is टाक. this cup? हा प्याला काय. This cup, I believe, is the time when the entire world's sin would be put on Jesus and the Father would turn His face away from His own Son. माझा असा विश्वास आहे की संपूर्ण जगाचे पाप येशू ख्रिस्तावरती लादण्यात आले आणि पित्याने त्याचं तोंड येशू ख्रिस्तापासून वळवलं किंवा दूर Because केलं. that's what happened in reality, in fact, on the cross of Calvary. आपण पाहतो वास्तविकता वधस्तंभावरती तेच झालं कॅल्वरीच्या. Jesus was abandoned. His own father turned away from Him. आपण पाहतो त्याच्या पित्याने त्याच्यापासून त्याचं तोंड फिरवलं. And that's where Jesus spoke on the cross of Calvary.
येशू ख्रिस्त कॅल्वरीच्या वधस्तंभावर त्यामुळे बोलला, Elohi, Elohi, lama sabachthani. My God, why have you forsaken एलोही me? एलोही लबा सत्तांगनी, माझ्या देवा माझा त्याग का केला. Jesus was forsaken on the cross of Calvary so that you and me can be accepted by God. येशू ख्रिस्ताचा कॅल्वरीच्या वधस्तंभावर ते त्याग करण्यात आलं, त्याचं कारण की देवाने तुमचा आणि माझा स्वीकार I करावा. believe that when Jesus said, "Take this cup," he was talking about that bitter cup, that bitter moment when his own father would forsake him. माझा असा विश्वास आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाले की हा प्याला माझ्यापासून दूर कर, त्यावेळेस त्याला आठवलं की जो पिता त्याच्यापासून तोंड फिरवणार आहे, तो कडवा प्याला तो म्हटला बाजूला But काढ. then immediately he said, "Father, not my will, but your will be done." परंतु आपण बघतो तत्क्षणी तो म्हणाला, पिता माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. Why this change in the prayer? आपण पाहतो प्रार्थनेमध्ये हा बदल का? Because Jesus looked at the greater glory. कारण येशू ख्रिस्ताने पाहिलं जे पुढे येणारं महान गौरव Jesus वैभव. looked at the place where he would sit with the Father. येशू ख्रिस्ताने पाहिले की तो पित्याबरोबर बसणार आहे. Hebrews chapter 12 verse 2, the word of God says. इब्रिकरास पत्र 12 मध्ये दुसरं Verse वचन, 2 and 3, the word of God says. 2 आणि 3 वचन, That he endured all sufferings, looking at the joy that was set before him. त्याच्या पुढे जो आनंद होता त्याला पाहून या सर्व गोष्टी त्याने सहन केल्या. Jesus drink the bitter cup of sorrow, दुःखाचा कडवा प्याला येशू ख्रिस्त प्याला, so that you and me can taste the cup or the sweet cup of honey that is salvation. आणि तुम्ही आणि मी जो प्याला गोड मधासारखा आहे तो म्हणजे तारणाचा आपण अनुभव घेऊ If you are at the शकतो. reach of my voice this morning, असं काही माझी वाणी तुमच्यावर पोहोचत if you think असेल, that I am in the most trouble, most sorrowful situation, I tell you, Jesus Christ went to the even more sorrowful situation in your life. तुम्ही म्हणत असेल की मी आता भयंकर परिस्थितीमध्ये आहे, मी फार दुःखामध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो तुमच्या दुःखापेक्षा तुमच्या संकटापेक्षा अधिक परिस्थितीतून येशू गेलेला You might be आहे. thinking that I am at the crossroad of my life. I do not know what decisions to make. तुम्ही म्हणत असाल की माझ्या जीवनाच्या अशा चौकामध्ये मी आलेलो आहे, मला कळत नाही की मी काय निर्णय घ्यावा. Jesus gave a solution in the Garden of Gethsemane. म्हणजे बागेमध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला तो पर्याय दिला. Jesus said, येशू म्हणाला, "Not my will, but your will be done." माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण And if कर. the stones where Jesus was present would speak, येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी उपस्थित होते, जर धोंडे बोलू शकले असते तर they would have cried out loudly. ते That मोठ्याने this ओरडले man असते. faced the most severe agony that any man could face. कोणत्या मनुष्याने सहन केलं ना असं दुःख सहन या मनुष्याने सहन केलेला या मानवाने. The eighth place where the stones would witness is in Matthew chapter 28 verse 1 to 6. 8वी गोष्ट आपण पाहतो ज्या ठिकाणी या धोंड्याने साक्ष दिली असती तर ती म्हणजे मत्तकृषी वर्तमान 28 अध्याय 16 The stones वचन. at the garden tomb of the place where Jesus resurrected. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्या ठिकाणाची ती कबर होती, होती ती धोंड्याची कबर. Here we see a band of women, small group of women come over there to embalm the body of Jesus Christ to prepare him for his burial. आपण पाहतो त्या ठिकाणी त्या स्त्रिया आल्या आणि त्या ठिकाणी ते काय करत होते, येशू ख्रिस्ताच्या शरीराला ते मसाला लावणार होते कबरात ठेवण्यासाठी. They were sorrowful because they were going to the tomb of the person whom said that I am the life and he is dead. ते दुःखी होते कारण ते म्हणले की या मनुष्याने जे म्हटलं होतं की मी जीवन आहे परंतु आता तो स्वतः मेला आहे. They were worried about who would take away the huge stone that was covered on the grave. ते विचार करत होते की जी मोठी धोंड आहे त्या कबरीवरती ते आमच्यासाठी कोण ढकलणार, बाजूला They were in the काढणार. early morning hours when there was pitch darkness. आणि अगदी पहाटेच्या वेळेस ते त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी पुष्कळ काळोख अंधकार होता. They were worried about what would the Roman soldiers do to them. Would the soldiers send them away? ते विचार करत होते की हे रोमी शिपाई आम्हाला तिथून घालून देतील का. With all that thoughts of sorrow, of worriness and fear, they came to the tomb. या सर्व दुःखामध्ये, या सर्व चिंतेमध्ये, या सर्व विचाराने ते त्या कबरीकडे आले. And when they saw the tomb, त्याने ती कबर पाहिली. the word of God says देवाचं वचन सांगतं that the stone was rolled away. ती धोंड लोटली गेली होती. And the woman, the angel of God standing sitting on the stone over there. आणि त्या ठिकाणी आपण बघतो देवाचे देवदूत त्या ठिकाणी And he त्या said धोंडीवर that जवळ होते. wow, the one whom you come to seek is alive. ते म्हणाले ज्याचा शोध तुम्ही करायला आलात तो जिवंत I आहे. tell you that stone over there would be alive and would be able to speak. मला तुम्हाला सांगू द्या त्या ठिकाणी धोंड जर जिवंत असते, बोलू शकले असते They तर would loudly say that Jesus Christ is the resurrected one. ते मोठ्याने म्हटले असते की येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित आहे. Yes, he died. होय तो मरण पावला. Matthew chapter 28 verse 6, the word of God says he rose again. मग ते कृष्णवर्तमान 28 अध्याय 6 वचन तो पुनरुत्थित झाला किंवा And मरणात he is उठला. not just risen again, but the word of God says in Hebrews chapter 7 verse 25 that he is interceding for you and me.
फक्त तो आपल्यासाठी मरणातून उठला नाही, परंतु इब्रिकरस पत्राचा 7वा अध्याय 25 वचनामध्ये म्हटलं आहे तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. Yes, I am glad that Jesus died for me. होय, मी खुश आहे की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. His death has given me a life. त्याच्या मरणाने मला जीवन He दिलं आहे. died for my sin. माझ्या पापासाठी तो मरण पावला आहे. But a dead Savior cannot do any good. परंतु मेलेला थारणारा काहीच करू शकत There are नाही. many great men, there are many great women, there are many great gurus who were once alive and who are dead and who are dead forever. आणि पुष्कळशे थोर पुरुष आहे, पुष्कळशे थोर स्त्री आहे, पुष्कळशे थोर गुरु आहेत. ते एक वेळेला जिवंत होते परंतु आता मरण पावले आहेत आणि त्यांचा आता कुठलाच आता ते मरण पावले There are आहेत. great memorials in their name. त्यांच्या नावाने मोठे मोठे स्मारक आहेत. But there is only one empty grave, that is the grave of my Savior Jesus Christ. परंतु एकच कबर आहे जी रिकामी आहे, माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची. Because he not only died, but he rose again on the third day. तो मरणच पावला नाही परंतु तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आहे. Because of his death, I have a life. त्याच्या मृत्यूमुळे मला आज जीवन आहे. Because of his death, Colossians chapter 3 verse 3, the word of God said, because of his death, I have been covered with the righteousness of God. गलतीकारस पत्राचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये म्हटलंय त्याच्या मृत्यूमुळे मी देवाच्या धार्मिकतेने आच्छादित झालो आहे. A wonderful song why the songwriter he says that because he lives I can face tomorrow. अद्भुत गीतकार का म्हणतो तो जिवंत आहे त्यामुळे उद्याचा दिवस मी जिवंत राहून पाहू शकतो. These stones that were there at the grave, हे धोंडे जे कबरे जवळ होते they would speak that Jesus Christ is the resurrected one. जर ते बोलू शकले असते तर म्हटलं असतं की येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित आहे. Lastly was the ninth place where Jesus was in the presence of the stone is in Acts chapter 1 verse 10 to 11. शेवटचा नवा मुद्दा हा आहे की येशू ख्रिस्त ज्या धोंड्यांमध्ये होता ते म्हणजे प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 10 आणि 11 On वचन. the Mount of Olives, जैतुनाच्या डोंगरावर when Jesus Christ was taken up, ज्या येशू ख्रिस्ताला स्वर्गरोहण झालं, people over there, the disciples, they were looking at Jesus Christ being taken up. लोक पाहत होते की येशू ख्रिस्त वर चाललेला आहे. And the angels said that, why are you looking up? देवदूत म्हणाला तुम्ही वर का पाहत आहात? Because as you see him taken up, you will see him coming back at the second coming. ते म्हटलं जसं तुम्ही त्याला जाताना पाहता दुसऱ्याच्या येण्याच्या वेळेस तो तसाच परत येणार आहे. There were so many stones on the Mount of Olive. जैतुनाच्या डोंगरावर ते पुष्कळचे धोंडे होते. And if those stones would be alive, जर ते धोंडे जिवंत असते if तर, the stones could speak, जर ते धोंडे बोलू शकले असते they would तर loudly say that Christ is coming soon. ते मोठ्याने ओरडून म्हटलं असते ख्रिस्त लवकरच येत आहे. He ascended back to the Father and had given us a blessed hope. तो त्याचं स्वर्गारोहण होऊन पित्याकडे गेला आणि त्याने आपल्याला फार मोठी आशा दिलेली आहे. धन्य आशा. Gospel of John chapter 14 verse 1 to 3, the word of God says, Jesus said, I go to prepare a place for you, and when it is done, I will come back and take you where I am, because the Father's will is that where Jesus Christ is, we should be. ह्या कृष्ण वर्तमानाचा 14 अध्याय 1-3 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करत आहे, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावा, कारण पित्याची ती इच्छा तुमच्यासाठी आहे. 1 Thessalonians chapter 4 verse 16 to 18, the word of God says, पहिले तेसलिकरास पत्राचा 4 अध्याय 16 ते 18 that वचन. because of his resurrection, त्याच्या पुनरुत्थानामुळे, because of his second coming, त्याच्या दुसऱ्या येण्यामुळे, when we die in this world, ज्यावेळेस आपण या जगात मरू, our death is not our final destiny. आपला मृत्यू हा आपल्या शेवटचं Maybe भवितव्य this नाही. morning you are listening to my voice and you remember your near and dear ones who have passed away. आज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकत असाल आणि तुमच्या प्रियजनांचं जर निधन झालं असेल, I tell you that when Jesus comes, मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस येशू येईल, those ones, dear ones, will first rise up. जे प्रियजन आहेत ते पहिले मरणातून And then, उठतील. if we are alive till that time, we will be also taken up. त्यावेळेस जर आपण जिवंत असू तर आपल्याला देखील वर घेण्यात येईल. What a glorious hope that we have. किती गौरवी आशा आपल्याकडे. Why? Because Jesus is coming again. त्याचं कारण का की येशू परत येत आहे. The question this morning I would like to ask you that, are you ready for his coming? आज सकाळी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की त्याच्या येण्याकरिता तुम्ही तयार आहात The का? things that are happening around us are giving us a signal that we are coming to the very end of our journey on this face of the earth. ज्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत चिन्ह देत आहे की आपण लवकरच आपलं हे जग आहे ते शेवटच्या काळापर्यंत पोहोचत The आहे. question everyone and including me should ask ourselves that, am I ready for his coming? हा प्रश्न आपण सर्वांना विचारला पाहिजे, मी स्वतःला विचारला पाहिजे की मी तयार आहे का त्याच्या Let us येण्यासाठी. be like the 5 virgins that were having the extra oil. आपण त्या 5 शहाण्या कुमारासारखं होऊ ज्यांच्याकडे अधिक तेल होतं. Extra is very important word. आणि अधिक हा फार मोठा शब्द आहे. They had oil,
त्यांच्याकडे तेल The होतं, other 5 also had oil. बाकीच्या पाचींकडे देखील तेल But what होतं. made the difference? परंतु त्याच्यामध्ये फरक काय होता? The difference is because they had extra. फरक काय होतं की ज्या 5 होते त्यांच्याकडे अधिक तेल God has होतं. not called us to be average, a mediocre Christian. पण देवाने आपल्याला बोलवलं नाही की आपण सर्वसामान्य ख्रिस्ती म्हणून जगावं. As the world is waiting for His coming, जसं जग त्याच्या येण्याची वाट पाहून थांबलं as we आहे, wait for His coming, जसं तुम्ही त्याच्या येण्याची वाट पाहून थांबला let us do आहात, everything extra. चला आपण सर्व गोष्टी अधिक करूया. Let us read the word of God extra. देवाचं वचन अधिक वाचूया. Let us pray extra. प्रार्थना अधिक Let करूया. us evangelize extra. सुवर्तमान अधिक Let सांगूया. us come to the church extra. मंडळीत देखील आपण अधिक Let येऊया. us be in the fellowship of the believers extra. विश्वासनाच्या सहभागितेमध्ये आपण अधिक असूया. Because that is what distinguished the 5 wise virgins from the 5 foolish virgins. हाच फरक दाखवतात की ज्या 5 शहाणे कुमार आणि 5 मूर्ख कुमार्या. Jesus Christ is coming soon. येशू ख्रिस्त लवकर येत आहे. The stones would be alive, they would witness and they would cry out that Jesus Christ is coming soon. जर ते धोंडे जिवंत असते, जर धोंडे ओरडून बोलू शकले असते, ते म्हटले असते प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. This morning we have heard what the stones would speak in the presence of Jesus when if we would keep quiet. आपण आज सकाळी पाहिलंय की येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये ते धोंडे ओरडून काय म्हटले असते जर आपण गप्प बसलो असतो तर. What the stones would speak, we are called to speak. ज्या धोंड्यांना बोलवलं आहे बोलण्याकरिता, आपल्याला त्याने सांगितलंय बोलण्याकरिता. As we are celebrating this Palm Sunday, the triumphant entry of the Lord Jesus Christ in Jerusalem. होय, आपण साजरा करत आहोत झावळ्यांचा रविवार, येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये जय उत्सव आणि प्रवेश. Let us be busy in the business of our Lord. आपला प्रभू तारणार आहे त्याच्या सेवा कार्यामध्ये आपण स्वतःला व्यस्त ठेवूया. Let us be busy in proclaiming the good news. आणि चांगली स्वार्थ आहे ते सांगण्यामध्ये आपण व्यस्त असूया. Let us be busy of being carriers of the light to those who are in darkness. जे अंधकारामध्ये आहेत, त्यांना तो प्रकाश घेऊन जाण्याकरिता आपण स्वतःला व्यस्त करूया. Because Jesus said, कारण येशूने म्हटलं आहे, if you and me would keep quiet, जर तुम्ही आणि मी गप्प बसाल, the stones would speak for us. आपल्यासाठी धोंडे ओरडून बोलतील. I do not want the stone to keep my place. माझी इच्छा नाही की धोंड्याने माझी जागा घ्यावी. I believe that you also do not want the stone to keep your place. माझा विश्वास आहे तुम्हाला देखील असं वाटणार नाही की धोंड्याने तुमची जागा घ्यावी. Let us spread the message of Jesus. येशू ख्रिस्ताचं सुवर्तमान आपण सांगूया. Let us take this movement to share the gospel at least to one person. ही वेळ घेऊया आणि कमीत कमी एका व्यक्तीला आपण सुवर्तमान सांगूया. And let us glorify His name. त्याच्या नावाचं गौरव करूया. Shall we all stand? I want you to stand wherever you are. आपण सर्वजण उभे राहावे. माझी इच्छा आहे, जेथे तुम्ही आहात त्या ठिकाणी उभे राहा. The word of God says देवाचं वचन सांगतं, that if you and me would hold our peace, जर तुम्ही आणि मी शांत राहिलो, the stones would cry out. धोंडे ओरडतील. We have looked at the great witnesses of the stones. धोंड्यांची मोठी साक्ष काय याच्याकडे आपण No matter पाहिलं. what situation you might be this morning, आज सकाळी तुम्ही कोणत्या परिस्थितीत असाल हरकत there नाही. is a promise for your life. तुमच्या जीवनासाठी अभिवचन I आहे. want you to lift up your hands. माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या And say that, भाऊवर Lord, हात वर I करा. submit all my worries, all my problems, all my difficulties into your hand. तेव्हा माझे सर्व चिंता, सर्व माझे काळजी, सर्व माझे कठीण आहे मी तुझ्या हातात देतो. If you think that I am not worthy of sharing the gospel, तुम्ही असा विचार करत असाल की मी योग्य त्याचा नाही की मी शुभवर्तमान सांगावं, my Jesus can qualify the ones whom He calls. आणि येशू ख्रिस्त त्यांना पात्र करू शकतं ज्यांना असं वाटतं की मी अपात्र आहे. You can lift up your voice and say that, Lord, I want you to use me. आपली वाणी मोठ्याने उंच करून म्हणे, प्रभू माझी इच्छा आहे, माझा उपयोग कर. If you are filled with the guilt of your sin, जर तुम्ही वाटत असेल की पापाच्या दोषामध्ये and तुम्ही if you भरला think आहात, that nobody can help me, तुम्ही म्हणत असाल की मला कुणी मदत करू शकत नाही, Jesus is the one whose love is there to touch you and forgive your sins. येशू आहे जो प्रीती तुमच्यावर करेल आणि तुम्हाला पापापासून क्षमा करेल, स्पर्श करेल. God has done great things for you. देवाने तुमच्यासाठी महत्कृत्य केले आहेत. Let us say like the psalmist in Psalm 103, bless the Lord, O my soul. स्तोत्रकर्ता 103 मध्ये जसा म्हणतो तसं आपण म्हणू, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद And let कर. everything that is within me praise His holy name. माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या नावाची स्तुती कर. God has given us a hope that He's going to come again. देवाने आपल्याला आशा दिली की तो परत येणार आहे. If He comes today, जर येशू आज आला तर am I alive? Am I ready for His coming? मी त्याच्या येण्यासाठी तयार आहे का? Are you ready for His coming? तुम्ही तयार आहात का त्याच्या Let us येण्यासाठी? prepare ourselves. आपण स्वतःची तयारी करूया. If you have lost your near and dear ones, you might be thinking that I'm so sorry for them.
तुमच्या प्रियजनांचं निधन झालं असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल दुःख वाटत असेल, Jesus' resurrection has given us the hope of life. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्याला जीवनाची आशा No दिली matter what आहे. situation you might be this morning, आज सकाळी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल हरकत let us नाही. lift up our hands आपले हात उंच करूया, भाऊ and let's करूया, worship His place and praise His holy name. त्याच्या पवित्र नावाची स्तुती करूया, त्याच्या पवित्र नावाची Gracious भक्ती करूया. Heavenly Father, we thank you for your word, Lord. कृपळ परमेश्वर, आम्ही तुझ्या वचनाबद्दल आभार Thank you, मानतो. Lord, that all that you have done for our lives, Lord. आभार मानतो आमच्या जीवनासाठी जे सर्व काही तू Thank you, केलं. Lord, that you are a God who is a victorious God. आभार मानतो तू विजयी देव आहे. Thank you, Lord, that you are our provider, Lord. and आभार Father. मानतो पित्या तू आमचा पुरवठा करणार Thank आहे. you, Lord, that you are the one who equips us for your ministry, Lord. प्रभू आभार मानतो की तूच आम्हाला सेवेसाठी सज्ज करतो, तयार करतो. Thank you, Lord, that you have taken all our sins upon yourself, Lord. प्रभू आभार मानतो आमचे सर्व पाप तू स्वतःवर घेतले. Thank you, Lord, for all the good things that you have done in our lives. प्रभू आभार मानतो त्या सर्व चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू Our केल्यास hearts are त्याबद्दल. filled with gratitude this morning, Lord. आज सकाळी आमच्या अंतःकरणामध्ये We धन्यवाद praise आहे. you for all that you have done for our lives. आमच्या जीवनासाठी जे सर्व केलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. We thank you, Lord, that you are still on the throne and you are going to come again, Lord. आभार मानतो तू सिंहासनावर बसलेला आहे आणि तू परत येणार आहे. Because you live, we have a hope of glory, Lord. तू जिवंत आहे त्यामुळे आम्हाला गौरवी आशा आहे. We thank you for all that you have done for our lives, Lord. आमच्या जीवनासाठी सर्व काही केलं त्याबद्दल आभार Lord, we मानतो. say like you that not my will but your will be done, Lord. प्रभू आम्ही तुझ्यासारखं म्हणतो आमची इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. Because your will is always for our good, Lord. आणि तुझी इच्छा नेहमीच आमच्यासाठी I हिताची pray that चांगली you आहे. bless your people this morning, Lord. आज सकाळी देवा तुझ्या लोकांना तू आशीर्वादित Meet them at the कर. point of their need, Lord. त्यांच्या गरजेमध्ये त्यांची तू भेट घे. Protect them, Lord. त्यांचं संरक्षण कर देवा. Cover them with your blood, Lord. Only Father. प्रभू येशू तुझ्या रक्ताने त्यांना आच्छादित And कर. use them in a mighty way in the days to come. येणाऱ्या दिवसामध्ये पराक्रमरित्या त्यांचा उपयोग कर. Let our lives be a earthen vessel to be used with your glory and with your power, Lord. आमचं जे जीवन आहे, जे मातीचं भांड आहे त्याचा उपयोग कर तुझ्या गौरवासाठी. To that extent, we submit ourselves into your mighty hand. तितपत आमच्या जीवनाचं समर्पण तुझ्या पराक्रमी In हातात Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. Let us, as you are standing, I want you to say and praise God with this verse. आपण उभे असताना या शब्दाने आपण परमेश्वराची स्तुती करावी अशी माझी इच्छा First, I आहे. will say in English, I want you to repeat. इंग्रजीमध्ये पहिला आम्ही म्हणणार आहोत, तुम्ही आमच्या मागे म्हणा. Then Brother Vijay Surkamre will say it in Marathi and I want you to repeat. मराठीमध्ये आपण माझ्या मागे बोलूया. Because if you don't shout, जर तुम्ही ओरडला नाहीत, if you don't declare, तर तुम्ही घोषणा केली नाही, the stones are going to cry out in our मग place. धोंडे आपल्या जागी बोलणार आहे. We are not going to let the stones cry out. आपल्यासाठी धोंड्यांना आपण ओरडू देणार नाही. So let us say, चला आपण म्हणूया, Hosanna, Hosanna, होसाना होसाना. blessed is the one who comes in the name of the Lord. Blessed is the one who comes in the name of the Lord. Let us say in English once again. पुन्हा एकदा इंग्रजी म्हणूया, Hosanna, Hosanna, होसाना होसाना. blessed is the one Blessed is the one who comes in the name of the Lord. comes in the name of the Lord. Let us say it in Marathi. Hosanna, Hosanna, होसाना होसाना. प्रभूच्या नावाने प्रभूच्या नावाने येणारा राजा येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. होसाना, होसाना, होसाना होसाना. प्रभूच्या नावाने प्रभूच्या नावाने येणारा राजा येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. Let's give a clap of it to the King of Kings and Lord of राजांच्या राजा Lords. प्रभूच्या प्रभूला अर्पण करूया. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात जर तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत I असाल, would want you to stand on your feet. माझी इच्छा आहे की तुम्ही उभे राहा. I would like to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू Gracious इच्छितो. Heavenly Father, I pray for your people this morning. कृपा परमेश्वरा तुझ्या लोकांसाठी आज सकाळी प्रार्थना करतो. Lord, as they are celebrating their birthday and wedding anniversaries, Lord, त्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत असताना we thank you for your faithfulness in their life, त्यांच्या जीवनात तू विश्वास आहे, आभार मानतो. in their marital life, त्यांच्या Lord. वैवाहिक जीवनात As they enter into a brand new year of their personal marital life, नवीन वर्षात पदार्पण करत असताना त्यांच्या वैवाहिक जीवनात वैयक्तिक जीवनात let them continue to experience your faithfulness, त्यांना अनुभव येऊ दे तुझ्या विश्वासूपणाचा, your providence, तुझ्या पुरवठ्याचा, your protection, तुझ्या संरक्षणाचा. and all your promises be fulfilled in their life. ते सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण कर. Show them many more birthdays and wedding anniversaries. त्यांना अधिक लग्नाचे वाढदिवस
वाढदिवस And दाखव. let their lives be a blessing to their family, relatives, neighbors, and everyone they come in contact with. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे, त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्यांच्या शेजाऱ्यांसाठी, आणि ज्या प्रत्येकाच्या संपर्कात ते येतील. We as a church, we release your blessings upon मंडळी them. नात्याने तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. I wish you all a happy Palm Sunday. तुम्हा सर्वांना जावळाच्या रविवारांच्या शुभेच्छा. Triumphant entry of Jesus in Jerusalem. यरूशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.